स्ट्राइकला आहेत चिराग, नॉन स्ट्राइकला आहेत अंकुश. चला, APL खेल महोत्सव 2026 पहिला चेंडू येतोय तो श्री निलेश जाधव, निलेश सर यांच्या भात्यातून पडतोय. सामना करतील ते चिराग. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. पहिला चेंडू आणि नक्कीच मला वाटतं लेग ग्लान्स केलेला आहे. पहिला चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत परंतु चांगलं फेकी आणि केवळ एक धाव. पहिला चेंडू मला वाटतं यष्टीचीत घेण्याच्या प्रयत्नामध्ये लेग ग्लान्स केलेला आहे. फाईन लेगला जाऊन चेंडू स्थिरावलेला आहे. पहिली धाव ही धाव फलकावर लागते. दुसरा चेंडू अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. गुड लेंथला चेंडू पुन्हा एकदा जातोय तो थर्ड मॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा एक धाव. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर मला वाटतं निलेश जाधव यांना इथे सराव केल्याचा नक्कीच फायदा होतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पंचांकडे अपील केलेली आहे. मला वाटतं पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुंदर. तर मी जसं म्हणत होतो की मागचे 15 ते 20 दिवस निलेश जाधव रोज सकाळी 7 वाजता PDTSA ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी यायचे आणि त्याचा नक्कीच फायदा उचलताना दिसत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ कट करण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट झालेले आहेत. यष्टीरक्षकाकडनं चांगलं यष्टीरक्षण इथे बघायला मिळतंय. बघा 2 चेंडूवर 2 धावा दिल्यानंतर थोडंसं कमबॅक म्हणता येईल. चांगले 2 चेंडू पुढचे टाकलेले आहेत निलेश जाधव यांनी. शॉर्ट ऑफ लेनचा हा चेंडू होता. ओळखलेला आहे की बॅट्समन कोणत्या पद्धतीने खेळेल. बघूया पुढचा चेंडू कसा टाकतायत. पुन्हा एकदा परंतु हा चेंडू स्क्वेअर आणि आता मात्र अवांतर. मला वाटतं थोडेसे दिशा भरकटलेल्या आहेत आणि दिशा भरकटून ही अवांतर अशी एक धाव संघाच्या खात्यामध्ये मेंटेनन्स टीमच्या खात्यामध्ये जमा होते. पुन्हा एकदा निलेश जाधव तयार. सामना करतील चिराग. आता मात्र लॉंग ऑनच्या दिशेने टोळावलेला चेंडू. रनिंग बिटवीन द विकेट एवढी काही खास वाटली नाही आणि केवळ एक धावेवर समाधान मानलेलं आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वर. निलेश जाधव यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकुश साठी. पुन्हा एकदा संजय गोडांबे सरांच्या डोक्यावरनं चेंडू मारला जातोय. अक्षयने चांगली फिल्डिंग करण्याच्या नादात इथे फंबल झालेला आहे परंतु फेकी तेवढी चांगली आणि इथे मात्र धाव बाद. पंच आशुतोष यांचा इशारा आलेला आहे. पहिला झटका बसतोय तो मेंटेनन्स टीमला. चांगली फेकी अक्षयची आणि त्या फेकीवर यश मिळतंय. पहिला झटका मेंटेनन्स टीमला. बाद होतोय. पहिला झटका 5 या धावसंख्येवर निलेश यांच्या षटकातील मला वाटतं 6 चेंडू टाकून झालेले आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 5. आता मात्र एक दांडगा अनुभव असलेले प्लेयर श्री योगेश राऊत सर. योगेश राऊत आता गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नक्कीच खूप चांगला अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. बघूया कसा फायदा घेत आहेत आणि त्यांचा सामना करतील अंकुश. आणि चिरागची जागा घेण्यासाठी आलेला आहे मुकेश. पुन्हा एकदा बघतोय आपण पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी दुसरं षटक आहे. 3 प्लेयर बाहेर आहेत. एक बघतोय आपण लॉंग ऑफ, दुसरा लॉंग ऑनला आणि तिसरा डीप मिड विकेटला. उलटा चेंडू. बोल्ड झालेले आहेत का? बोल्ड. सुंदर सुंदर अतिशय सुंदर ब्लॉक लेनचा चेंडू आणि क्लीन बोल्ड. अंकुश पहिल्या चेंडूवर, योगेश यांच्या पहिल्या चेंडूवर बाद होतोय. नावाची मला गोडी ग गोडी, नावाची मला गोडी.
थँक्यू डीजे. आपल्या अनु फार्मा लिमिटेडचे जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर श्री विवेक सर इथे उपस्थित झालेले आहेत. थोड्याच वेळात आपण त्याचं स्वागत सत्कार करणार आहोत. हाफ ऑफ द मॅच झाल्यानंतर, हाफ इनिंग नंतर. दरम्यान आपण पुन्हा वळूया ते मैदानाकडे. योगेश सरांचा पहिला चेंडू ब्लॉक लेंथचा होता आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत अंकुश, आणि त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते. आता मात्र सर्वेशकडनं चुकी होते आणि धावबादचा प्रयत्न, आणि बाईजच्या रूपाने ही धाव मिळते. सचिन सर आलेले आहेत अंकुशची जागा घेण्यासाठी. बघूया आता मात्र पुन्हा एकदा मुकेश योगेश यांचा सामना करतील आणि LBW चा अपील, परंतु अपील फेटाळलेली आहे. बघा चेंडू पडून थोडीशी उसळी घेतोय. योगेश यांना चांगला अनुभव आहे आणि ह्या मैदानावर सुद्धा त्यांनी सुद्धा निलेश जाधव सोबत मला वाटतं 15 ते 20 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच त्यांना मिळतो इथे. चांगलं टेम्परामेंट. बघूया योगेश यांचा पुढचा चेंडू, आणि आता मात्र हा चेंडू टोलावलेला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. तिथे प्रणय फिल्डिंग करतोय, चांगली फेकी आणि केवळ एक धाव. योगेश यांच्या आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाजीचं पृथक्करण असं आहे: पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव आणि पुन्हा 1 धाव. योगेश यांचा 5वा चेंडू. आता मात्र निलेश जाधव यांच्याकडे थर्ड मॅनला जातोय चेंडू, चांगली फेकी, परंतु सचिन यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 1 धाव धावून पूर्ण काढलेली आहे सचिन यांनी. आतापर्यंत 8 धावा जमा झालेल्या आहेत धाव फलकावर, 2 गडी बाद 8. बघूया पुन्हा एकदा उंचावरून टोळावलेला. बघूया संजय सर झेल घेतायत की काय, पण संजय सरांच्या तिथे आपण बघतोय की योगेश स्वतः फॉलो थ्रू मध्ये धावतायत आणि 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 10. पॉवर प्लेचे 2 मॅन्डेटरी षटक हे संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 10. धन्यवाद डीजे. तर बघा आपण बघतोय की 2 षटकं संपलेली आहेत आणि धाव संख्या जमा झालेली आहे ती 10. पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी षटकांचा तेवढा काही फायदा उचलता नाही आलेला तो मेंटेनन्स संघाला. बघतोय की आपण जे पंच आहेत सचिन आणि आशुतोष, एक नावाजलेले असे पंच. स्टोर संघाकडनं 3रं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो अंकित. त्यांचा सामना करतील मेंटेनन्स टीमचे सचिन. अंकितचा पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, चांगल्या टप्प्यावर. बघा थोडासा फुल लेंथला चेंडू होता, परंतु त्याचा फायदा काही उचलता आला नाही तो सचिन सरांना. आणि निर्धाव चेंडू. अंकितचा चांगला वेगवान चेंडू होता. बघूया पुढचा चेंडूचा कसा समाचार घेतायत सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बाउन्स करण्याचा प्रयत्न, चांगली उसळी घेतलेली चेंडू, परंतु सर्वेशला काही तो स्थिरावता आला नाहीये चेंडू आपल्या हातामध्ये, परंतु निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला मिळते स्टोर संघाकडनं आपल्याला. आता मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण अंकित कडनं बघायला मिळतंय. स्टोर संघाने
एका धावसंख्येवर थांबवून ठेवलेलं आहे. 10 या धावसंख्येवर थांबवून ठेवलेलं आहे मेंटेनन्स टीमला. सचिन पुन्हा एकदा तयार. व्हेरिएशन, चांगलं व्हेरिएशन बघायला मिळत आहे. स्लोवर चेंडू आणि निर्धाव. पहिल्या 4 चेंडूवर निर्धाव आतापर्यंत. बघूया पुढचा चेंडू, 5वा चेंडू. बघूया मेडन षटक टाकतायत का अंकित. पुन्हा एकदा त्याच गतीचा, अतिशय सुंदर, पूर्णतः बीट झालेले आहेत सचिन. पाच चेंडू डॉट. अंकित सुंदर गोलंदाजी करतायत. बघूया पहिला चेंडू आपण बघितला, वेगवान 130-135च्या स्पीडने होता. त्यानंतरचे शेवटचे 2 चेंडू जे टाकलेले एकदम स्लो 100च्या स्पीडने. बघूया पुन्हा एकदा त्याच गतीने, पुन्हा एकदा निर्धाव. आणि APL खेल महोत्सवचं पहिलं निर्धाव षटक आलेलं आहे ते अंकित कडनं. खूप खूप अभिनंदन. तर 4 षटकं, 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकानंतर 10. अक्षय आणि सर्वेशच्या हातामध्ये काही बॉल बसत नाही. आपण पहिल्या षटकापासून बघतोय. अक्षय पहिल्या चेंडूवर गडीबाद होण्याचा इथे संधी होती, परंतु सर्वेशने झेल सोडलेला आहे. आणि आता मात्र अक्षय, बघूया स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल होतोय, घेतो की काय. आणि पुन्हा एकदा गडीबाद. पुढचा बॅट्समन आहे तो सचिन. प्रशांत. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते स्टोर संघाकडनं. अक्षयचा पुढचा चेंडू, गुड लेंथला चेंडू आणि पुन्हा एकदा सर्वेश कडनं होते ती चुकी. इथे मात्र सचिन सर बाद होत आहे, धाव बाद. पराग. मला वाटतं चांगली स्ट्रॅटेजी आखलेली आहे आणि ती चांगली एक्झिक्यूट होताना दिसते आपल्याला ऑन फील्ड स्टोर संघाकडनं. धावा काही जमा होत नाहीयेत. मला वाटतं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10 आणि मला वाटतं आता चौथं षटक समाप्त होण्याच्या मार्गावर आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 10 वर. पराग. अक्षयचा पुढचा चेंडू, गुडलेनचा चेंडू, त्याच दिशेने चांगली गोलंदाजी बघायला मिळते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती अंकितने त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय अक्षय. सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 4 निर्धाव चेंडू टाकून झालेले आहेत. अक्षयचा पुढचा चेंडू,
परागसाठी आत्ता मात्र फुल लेंथचा स्लॉट मध्ये असलेला चेंडू काही उचलता आला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव. अक्षयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र एक धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला स्टोर संघाकडनं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11. 4 गडी बाद 11. पुन्हा एकदा योगेश. पुन्हा एकदा जे निर्धाव षटक टाकलं होतं अंकितने, तिसरं षटक. आता पुन्हा एकदा 5व्या षटकासाठी त्याला बोलवलं आहे, आमंत्रित केलं आहे. आणि सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. परागला काही चेंडू समजला नाही आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि बघूया आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतो की काय अंकित. पुन्हा एकदा झटका बसतोय मेंटेनन्स टीमला. बघूया प्रतीक अंकितचा पुढच्या चेंडूचा समाचार घेताना. आणि आता मात्र कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एक धाव धावून पूर्ण केलेला. बघूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत का, परंतु चांगली फेकी बघायला मिळते तिथे रोनित कडनं. अंकितचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू. आणि इथे मात्र सर्वेशच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू काही बसलेला नाही. सर्वेशच्या ग्लोव्हजला मला वाटतं थोडस फेविक्विक लावावं लागेल असं म्हणतायत. बघूया. आता मात्र हँड ग्लोव्ज काढलेले आहेत. आता बघूया झेल घेतो की काय सर्वेश. आणि आता टोलावलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे झेल घेण्याची संधी होती, परंतु थोडासा सावध पवित्रा आजमावलेला आहे. आणि इथे डायरेक्ट हिट नाही. एक धाव धावून पूर्ण. डायरेक्ट हिट लागली का सर? ओके, रन आउट झालेले आहेत प्रतीक. आणि नेक्स्ट बॅट्समन आहे तो हिमांशू.
सिक्स मारला तर देवेनकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हिमांशूने सिक्स मारला तर. आणि इथे मात्र षटक संपलेला आहे का सर? पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू विकेट, तिसऱ्या चेंडूवर एक धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव, पुन्हा एक धाव आणि रनआउट, आणि सहावा चेंडू डॉट. ओव्हर संपलेली आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू विकेट, तिसरा चेंडू एक धाव, चौथा चेंडू एक धाव, पाचवा चेंडू एक धाव आणि एक विकेट, आणि सहावा चेंडू डॉट. दोनच धावा आहेत, म्हणजे ओके, एक धाव आणि एक विकेट होता. ठीक आहे, ओके. लास्ट चेंडू. आणि पुन्हा एकदा अंकितचा चांगला चेंडू आणि निर्धाव. मितेश, मितेश कॉमेंट्रीसाठी. षटक संपला. पाच, धन्यवाद डीजे. पाच चेंडू, 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 13. चला, आता मात्र सहा पर्वांमध्ये 6व्या पर्वात पहिल्यांदा गोलंदाजी करतायत संजय सर. आणि नो चेंडू, पहिला चेंडू नो, पहिला चेंडू नो आणि फ्री हिट. संजय सरांचा पहिला चेंडू नो आणि त्याच्यावर एक धाव धावून पूर्ण केलेल्या, टोटल 2 धावा मिळालेल्या आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. आणि पुन्हा एकदा वाईट. संजय सरांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईट. पहिला नो, दुसरा वाईड आणि तिसरा सुद्धा वाईट. म्हणजे आता मात्र स्कोर वाढायला लागलेला आहे मेंटेनन्स टीमचा. बघूया 50 पर्यंत पोहोचतायत का. आणि टोळावलेला आहे पाईन लेकच्या दिशेने. तिथे सुशांतचा थोडं गचाळ क्षेत्ररक्षण, फेकी येते तोपर्यंत आता मात्र कलेक्ट केलेला आहे सर्वेशने आणि प्रशांत धावबाद होतोय. आणि आता धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. यानंतर आपल्याला बघायला मिळेल बेस्ट वर्सेस बेस्ट, संजय सर वर्सेस गुलशन सर. बघूया कसा समाचार घेतायत गुलशन सर. सर्वांच्या नजरा संजय सर आणि गुलशन सरांवर. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावायला लागले. मला वाटतं योगेश यांना माहिती आहे की गुलशन सर फलंदाजी कसे करतायत,
त्यामुळे स्वतः ते काव कॉर्नर झोन मध्ये आलेले आहेत. बघूया निलेश सुद्धा आता मात्र काहीतरी हालचाल दिसते स्टोर संघाकडनं. नक्कीच चांगला फलंदाज असणार आहे संजय सर. गुलशन सरांसाठी पुन्हा एकदा स्क्वेअर नो, पुन्हा एकदा नोचा इशारा. पंचांचा अवांतर. धावसंख्या वाढते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 वर. शेवटच्या षटकातील अजून सुद्धा आणि आता मात्र फाईन लेगला टोळवलेला आहे. बघूया पहिल्या चेंडूवर चेंडू जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. चौकार. फ्री हिट वर चांगला समाचार घेतलेला आहे डीजे. धावसंख्या झपाट्याने भर घेते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 वर. पहिला मेंटेनन्स टीम कडनं मला वाटतं या इनिंग मध्ये पहिला चौकार गुलशन सरांच्या बॅट मधनं. संजय सर पुन्हा एकदा. गुलशन सर तयार आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने टोळवलेला आहे. बघूया प्रणयचं चांगली फिल्डिंग तिथे आणि एक धावावर समाधान म्हणावं लागलेलं आहे ते गुलशन सरांना. हॅलो. आणि आता मात्र इथे स्टंप आउट होत आहेत ते गुलशन सर. चांगलं कमबॅक संजय सरांकडनं. धन्यवाद धन्यवाद. अनिकेत मितेश अनिकेतने जर षटकार मारला संजय सरांना तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि संजय सरांची चांगली गोलंदाजी. फोर व्हीलर 70-29 ज्याची कोणाची गाडी आहे त्यांनी कृपया जरा साईडला घ्यायची. रस्ता ब्लॉक झालेला आहे. 70-29. धन्यवाद तुषार सर. योगेश रावत. रील बनवायची आमची. मेंटेनन्स संघाने स्टोअर संघाला 27 धावांचं आव्हान दिलं आहे. बघूया कशा स्वरूपात पार पडतात. स्टोअर संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात उतरवावे लवकरात लवकर.
स्टोअर संघाने आपला 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेले आहेत ते देवेंद्र देव आणि योगेश राऊत. बघूया कशी खेळी करतात आणि 27 धावांचं आव्हान कसं पार पडतात ते. मेंटेनन्स संघाकडनं प्रथम गोलंदाजीसाठी अनिकेत सर. हां, स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला देवेंद्र देव. 27 धावांचं आव्हान स्टोअर संघाकडे. योगेश राऊत डावखोरे फलंदाज, सुंदर अशी खेळी करतात. प्रॅक्टिसही त्यांनी भरपूर केलेली आहे. बघूया स्टोअर संघाचा अनिकेत पहिला चेंडू टाकते ते योगेश यांना. नो बॉल. स्टोअर संघाचा अवांतर धावेने खातं खोललं ते 1 धावेने. बघूया अनिकेत संघाकडून पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकतील. पहिला चेंडू सुंदर असा मारलाय. योगेश राऊत यांच्या बॅटीतून निघालेला सुंदर असा चौकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. संघाची धावसंख्या 5 धावा, 1 धाव अवांतर आणि 1 चौकार. योगेश राऊत यांच्या बॅटमधून निघालेला धावसंख्या 5. दुसरा चेंडू अनिकेत यांचा. एक धाव पूर्ण. नो बॉल. अंपायरचा नो बॉलचा इशारा. काय बोलतात? ओके ओके. हा एक. पुढील सामना प्रोडक्शन E17 अँड QA दोन्ही संघ प्रत्येक वर्षी एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून गणले जातात. बघूया यावर्षी काय होतंय त्यांच्यामध्ये. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. QA आणि E17 प्रोडक्शन दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते प्रशांत. प्रशांत यांचा सामना करतील ते देवेंद्र देव. बघू आपल्या बॅटीतनं काय करतायत ते. कट केलाय. 1 धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 9. 27 धावांचं लक्ष. योगेश राऊत आपल्या बॅटमधून किती धावा जमवतायत बघूया. पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला आहे. बघूया चौकार. योगेश राऊत यांच्या बॅटमधून निघालेला दुसरा चौकार.
या 4 धावेने संघाची धावसंख्या होते ती 13 धावा. योगेश राऊत यांच्या बॅटमधनं 2 चौकार निघालेले आहेत. सुंदर अशी खेळी म्हणता येईल. प्रशांतचा दुसरा चेंडू अवांतर धाव आणि 1 धाव धावून काढली आहे. अशा 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 15 धावा. 27 धावांचं लक्ष्य. प्रशांत यांना काही लय मिळत नाहीये. बघूया पुढचा चेंडू. वाईट. या 1 अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 16 धावा. देवेंद्र देव सुंदर अशी खेळी करतात. बघूया पुन्हा एकदा वाईट. प्रशांत यांना काही लय मिळत नाही. 10 धावांची आवश्यकता स्टोअर संघाला. बघूया किती बॉल मध्ये आपला विजय प्राप्त करतात. पुन्हा एकदा अवांतर धाव. या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली होती 18 धावा. 9 धावांची गरज. आज एक विक्रम झाला आहे की एकही षटक पूर्ण न करता 3रा गोलंदाज आलेला आहे. वाईड बॉल. धावसंख्या वाढते ती 19 धावा. मेंटेनन्स संघाचा 12वा खेळाडू क्यूए संघाच्या कर्णधाराने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे टॉस साठी. पराग्यांचा पुढचा चेंडू योगेश राऊत यांना. बघूया वाईट चेंडू. या अवांतर 1 धावेने संघाची धावसंख्या होते ती 21 धावा. फक्त 6 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा वाईट. APL प्रीमियर लीग मध्ये 2026 यापुढे होणारा सामना क्यूए वर्सेस प्रोडक्शन बघूया. E17. दोन्ही संघांच्या संघ नायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. पराग्यांचा पुढचा चेंडू सुंदर असा लेगच्या दिशेने चटवलेला आहे. बघूया 6 धावा. अभिनंदन स्टोअर संघ. स्टोअर संघ विजयी झालेला आहे. धन्यवाद. अभिनंदन त्यांचे. स्टोअर संघाने 4 चेंडूमध्ये 27 धावांचं लक्ष्य पार पाडलेलं आहे. सुंदर अशी खेळी म्हणता येईल आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल मेंटेनन्स संघाकडून.